Dear student, we are seeing practice set 2.2. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट 2.2 त्या ठिकाणी पाहतो. याच्यामधला फोर्थ क्वेश्चन. इन ट्रायंगल ABC, पॉइंट M इज द मिड पॉइंट ऑफ साइड BC. बिंदू M जो आहे तर तो बाजू BCचा त्या ठिकाणी मध्यबिंदू आहे. इफ AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 290 सेंटीमीटर स्क्वेअर, AM इज इक्वल टू 8 सेंटीमीटर, फाइंड BC. तर आपल्याला BC जी आहे तर त्या BC ची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू त्या ठिकाणी काढायची. आता सोल्युशन. आता प्रश्नामध्ये काय दिले की इन ट्रायंगल ABC पॉइंट M is the midpoint of side BC. की त्रिकोण ABC मध्ये आपल्याला बिंदू M जो आहे तर तो बाजू BCचा काय सांगितलेला आहे, मध्यबिंदू त्या ठिकाणी सांगितलेला आहे. बरोबर. म्हणजे या ठिकाणी सेगमेंट AM जी आहे तर ती काय असली पाहिजे, मीडियन असणार आहे. हा दी सेगमेंट AM इज द मीडियन. ही डिफिनेशन आहे त्याची. का आता आणि म्हणून आपल्याला बाय अपोलोनियस थिअरम, बाय अपोलोनियस थिअरम, अपोलोनियसच्या प्रमेयानुसार काय प्रमेय आहे की AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2. जी त्या ठिकाणी मीडियन आहे तर त्याचा सुद्धा स्क्वेअर करायचं आहे, AM स्क्वेअर प्लस आपण काय करू 2BM स्क्वेअर त्या ठिकाणी. आता ठिकाणी AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअरची किंमत आपल्याला दिलेली 290, डायरेक्ट स्क्वेअर करून त्या ठिकाणी दिलेली इज इक्वल 2 इंटू AM ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली 8 स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. आता पुढे 290 इज इक्वल टू 2 इंटू 8 स्क्वेअर 64 प्लस 2BM स्क्वेअर. 290 2 इंटू 64 झाले 120 प्लस 2BM स्क्वेअर. 128 जे आहे तर ते 128 या बाजूला घ्या. जे 290 मायनस 128 इज इक्वल टू 2BM स्क्वेअर. या ठिकाणी 290 मायनस 120, 10 मधून 8 गेले तर राहिले 2, हातचा घेतलं देऊन टाक. आता 19 मधून किती गेले 3 त्या ठिकाणी येते काय सांगतोय. 19 मधून किती गेले 3 म्हणजे किती राहिले या ठिकाणी तरी 5, हातचा घेतला 2 टाकला तरी 9 मधून किती गेले 3 गेले तर राहिले 6, पुन्हा 2तून 1 गेला तर राहिले 1, जे किती राहिले त्या ठिकाणी 162 बरोबर 2BM स्क्वेअर. पुन्हा 2चं ट्रान्सफर करा. 162 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू BM स्क्वेअर. 2 ने डिवाइड करा. 2 ने डिवाइड केलं तर किती 2×8=16 आणि 2×1=2 येते. म्हणजे त्या ठिकाणी BM स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं 81. पुन्हा टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स, दोन्ही बाजूंची काय करू आपण वर्गमुळे घेतली तर काय आलं BM इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. बरोबर. जे BM जो आहे तर तो BM किती आलाय 9 सेंटीमीटर. आपल्याला फाइंड आउट करायचं सांगितले BC ची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. पण की प्रश्नामध्ये आपल्याला माहिती की M इज द मिड पॉइंट ऑफ साइड BC हे आपल्याला दिलेलं आहे प्रश्नामध्ये. बरोबर. मग हा जो काही BM जो असणार आहे BM, हा BM कसा असणार आहे, टोटल असणारी जी काही BC जी आहे तर त्या BCच्या निम्मा असेल. BCच्या कसा असेल निम्मा त्या ठिकाणी असेल. आपल्याला व्हॅल्यू कशाची फाइंड आउट करायची BC ची. म्हणजे हा 2 त्या ठिकाणी ट्रान्सफर करावा लागेल. 2 इकडे नेला
तर 2BM इज इक्वल टू BC किंवा BC इज इक्वल टू 2BM. Therefore BC इज इक्वल टू 2 इंट BM ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली 9 आलेली आणि म्हणून त्या ठिकाणी BC इज इक्वल टू किती 18 सेंटीमीटर. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला BC जो आहे तर त्या BC ची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करता येईल. आता पुढे 5th क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे की इन द फिगर आकृतीमध्ये पॉइंट T इज द इंटेरियर ऑफ द रेक्टँगल PQRS. बिंदू T जो आहे तर तो आयत PQRS च्या अंतर्भागामध्ये त्या ठिकाणी आणि प्रूव्ह दॅट काय सांगितले TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर आणि ॲज शोन इन द फिगर ड्रॉ सेगमेंट AB पॅरलल साइड SR. हे कन्स्ट्रक्शन आपण त्या ठिकाणी केलेली आहे पण त्या ठिकाणी याची नावं जी आहेत तर ती नावं या ठिकाणी तुम्ही AB हा A म्हणतो हा त्या ठिकाणी B म्हणतो. हा सेगमेंट AB जो आहे तर तो कसा आहे बाजू SR जो आहे तर तो SR ला त्या ठिकाणी पॅरलल आहे आणि दरम्यानचा संबंध आपल्याला दिलेला आहे A डॅश T डॅश R A डॅश T डॅश R. आता या ठिकाणी A डॅश T डॅश R त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता पुढे या ठिकाणी A डॅश T डॅश B आहे मुळातच प्रश्नामध्ये A डॅश T डॅश B आहे बरोबर. आता याच्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन करावे लागणार. कन्स्ट्रक्शन काय केलेली की पॉइंट T जो आहे तर त्या पॉइंट T मधून काय केलेलं आपण ड्रॉ द सेगमेंट AB पॅरलल साइड SR त्या ठिकाणी काढलेले. कसा काढलेला सच दॅट A डॅश T डॅश B त्याच्यानंतर आपल्याला सांगतील की P डॅश A डॅश S आणि Q डॅश B डॅश R. पहिली कन्स्ट्रक्शन मध्ये मी त्या ठिकाणी लिहितो काय कन्स्ट्रक्शन आहे की थ्रू T अजून काय अंतर्भागामध्ये असणारा काही T बिंदू जो आहे तर त्याच्यामधून काय आपण केलंय की ड्रॉ सेगमेंट AB पॅरलल. कोणत्या साईडला पॅरलल काढला तर साइड SR सच दॅट कसा काढलाय तर A डॅश T डॅश B हा एक दरम्यानचा संबंध आपण त्या ठिकाणी वापरलाय. त्याच्यानंतर P डॅश A डॅश S अँड Q डॅश B डॅश R अशा पद्धतीची कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी केली. याचा काय करायचं आपल्याला प्रूफ जो आहे तो प्रूफ त्या ठिकाणी प्रूफ देत असतात. आता इथे काय करायचं ही सर्वसाधारणपणे आकृतीचं जर निरीक्षण जर केलं तर सेगमेंट PS आणि सेगमेंट QR कसे असणार आहे या ठिकाणी पॅरलल असणार आहे. आता का पॅरलल असणार आहे तर दिलेला असणारा जो काही चौकोन जो आहे तर तो आपल्याला रेक्टँगल दिलेला आहे आणि या रेक्टँगलच्या कोणत्या आहेत अपोजिट साइड्स आहेत. रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स कशा असतात पॅरलल त्या ठिकाणी असतात आणि म्हणून पुढे आपल्याला सांगता येईल काय सांगता येईल या ठिकाणी सेगमेंट कोणता तर सेगमेंट PS पॅरलल सेगमेंट QR कशावरून देतो आपण तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आयताच्या विरुद्ध बाजू कशा असणार आहे तर त्या ठिकाणी त्या पॅरलल त्या ठिकाणी असणार आहे बरोबर. त्याचबरोबर प्रश्नामध्ये काय दिलेलं आपल्याला की सेगमेंट या ठिकाणी याच्या बाबतीत आपण हा PS कशाला पॅरलल आहे QR म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की देअरफॉर सेगमेंट AS पॅरलल सेगमेंट काय म्हणता येईल आपल्याला त्या ठिकाणी BR सेगमेंट BR. आता ही कशावरून तर दरम्यानचा संबंध आहे आपला PAS P डॅश A डॅश S अँड Q डॅश B डॅश R Q डॅश B डॅश R बरोबर. मग आता असं जर असेल काय दाखव की PS पॅरलल QR किंवा
AS पॅरलल BR. तर आपल्याला काय सांगता येईल, तर डेफिनेशन नुसार पाहता या चौकोनाचा विचार करा. कोणता चौकोन दिसतोय, तर या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल ASRB हा जो काही चौकोन जो आहे, तर हा त्या ठिकाणी पॅरलोलोग्राम असणार आहे. समांतरभुज चौकोन त्या ठिकाणी असणार आहे. कारण समांतरभुज चौकोनाची व्याख्या त्या ठिकाणी आहे ही सर्व बाजू कशा आहेत, समोरासमोरील बाजू आपल्या त्या ठिकाणी समांतर आहेत. आणि म्हणून पुढे आपल्याला काय लिहिता येईल, या ठिकाणी बाजूला लिहितो मी, therefore quadrilateral ASRB is a parallelogram. हा काय असला पाहिजे, समांतरभुज चौकोन. कशावरून लिहिलं, बाय डेफिनेशन. समांतरभुज चौकोनाची जी काही व्याख्या जी आहे, तर त्या व्याख्येनुसार हा जो काही ASRB हा काय असला पाहिजे, समांतरभुज चौकोन त्या ठिकाणी असला पाहिजे. बरोबर. आता आपल्याला माहिती की हा जो काही चौकोन जो आहे PSRQ हा रेक्टँगल दिलेला आहे. मग रेक्टँगल जर असेल तर अँगल ऑफ रेक्टँगल जे आहे तर ते 90 डिग्रीचा असणार आहे. बरोबर. आणि म्हणून त्या ठिकाणी पहा आपल्याला तो दाखवतो तेवढाच घेऊ आपण की अँगल S इज इक्वल टू 90 डिग्री. का म्हणणार, याचं कारण अँगल ऑफ रेक्टँगल. आयत जो आहे तर त्या आयताचा प्रत्येक कोण किती असतो, 90 अंशाचा असतो. त्याच्यापैकी एक कोण आपण त्या ठिकाणी 90 अंशाचा. बरोबर. आणि देअरफोर हा जर 90चा जर असेल तर क्वाड्रिलॅटरल ASRB इज ए रेक्टँगल. एक कोण जर त्या ठिकाणी काय असेल, या पॅरलोग्रामचा त्या ठिकाणी 90 डिग्रीचा असेल तर हा पॅरलोग्राम काय होणार आहे आपल्याला, तर त्या ठिकाणी तो आयत त्या ठिकाणी होणार. त्याच्यानंतर पुढे पहा. मग आता हा जर त्या ठिकाणी 90 डिग्रीचा जर असेल, पहा की काय घेतलेला कोणी, हा रेक्टँगल दाखवा. रेक्टँगल जर असेल तर आपल्याला माहिती ए पॅरलोग्राम इज ए रेक्टँगल इफ वन ऑफ इट्स अँगल इज ए राईट अँगल. काय कारण सांगता येईल, ए पॅरलोग्राम इज ए rectangle if one of the angle is 90 degree. ही असणार तो काही समांतरभुज चौकोन जो आहे, तर त्या समांतरभुज चौकोनाचा एक कोण जर त्या ठिकाणी कसा असेल, 90 अंशाचा असेल, तर तो असणार जो काही समांतरभुज चौकोन जो आहे तर तो काय असणार आहे, आयत त्या ठिकाणी असणार आहे. येते पाहता पुढे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला अँगल SAB कोणता म्हणतोय आपण, SAB हा अँगल त्या ठिकाणी म्हणतोय आपण इज इक्वल टू अँगल ABR इज इक्वल टू किती असणार आहे, 90 डिग्री त्या ठिकाणी असणार आहे. का, तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की अँगल ऑफ रेक्टँगल, तर हा जो काही समांतरभुज चौकोन जो आहे तर तो आपण आयत दाखवला. या दोघांची माप त्या ठिकाणी किती आली, याचं 90 तर याचं सुद्धा किती असणार आहे, 90 अंश त्या ठिकाणी असणार. याच्यानंतर पुढे याला वाटलं तर आपण समीकरण नंबर काय म्हणतो मी त्याला 1 त्या ठिकाणी म्हणतो. किंवा पुढे आपण त्या ठिकाणी नंबरिंग जे आहे तर ते नंबरिंग त्या ठिकाणी करू. पुढे पाहतो की सेगमेंट TA हा याचा विचार करायचा आपल्याला. सेगमेंट T कशाला त्या ठिकाणी लंब दिसतोय, तर साइड PS ला आहे, परपेंडिक्युलर साइड PS. बरोबर. अँड सेगमेंट, आता हा TB चा विचार करायचा. सेगमेंट TB कशाला परपेंडिक्युलर दिसतोय, QR. सेगमेंट इकडे घेतो मी, ही सेगमेंट TB
परपेंडिक्युलर साइड QR इथे हा जो काही टीए जो आहे तर तो PS ला त्या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे, टीबी जो आहे तर तो कशाला परपेंडिक्युलर आहे, QR ला त्या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे. तर याला त्या ठिकाणी इक्वेशन नंबर 1 त्या ठिकाणी म्हणतो. आता पुढे काय लक्षात येत असते पहा, पुढे तर असं जर असेल तर एएस अंतर आणि BR अंतर कसं असलं पाहिजे, तर त्या ठिकाणी सारखंच असलं पाहिजे. का सारखं असलं पाहिजे, तर अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल. या ठिकाणी पुढे AS इज इक्वल टू BR, याला कारण देणार आपण की अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. आयताच्या सम्मुख भुजा कशा असणारे, समान मापाच्या त्या ठिकाणी असतात. येते याला इक्वेशन नंबर आपण या ठिकाणी 2 त्या ठिकाणी म्हणून, कारण याचा पुढे आपल्याला वापर जो आहे तर वापरता येतात. आता अशाच पद्धतीने सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट, अशाच पद्धतीने आपण दाखवू शकतो. वी कॅन प्रूव्ह दॅट, जसं आपण त्या ठिकाणी AS इज इक्वल टू BR त्या ठिकाणी इक्वल दाखवले, तशाच पद्धतीने आपण AP इज इक्वल टू काय दाखवू शकतो, BQ त्या ठिकाणी दाखवू शकतो. देअरफॉर AP इज इक्वल टू BQ आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, दाखवू शकतो. याला इक्वेशन नंबर 3 त्या ठिकाणी म्हणतो. येते आता इथपर्यंत. त्याच्यानंतर पुढे आता पुढे या त्रिकोणाचा विचार करू की ट्रायंगल TAS, बरोबर. आता की इन ट्रायंगल TAS अँगल TAS इज इक्वल टू 90 डिग्री. या त्रिकोणामध्ये त्रिकोण TAS याचं माप 90 आहे, बरोबर. आता 90 कशावरून, तर आपण म्हटलेले काय म्हटलेले की सेगमेंट TA कशाला परपेंडिक्युलर आहे, साइड PS ला परपेंडिक्युलर आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी काय म्हणतो की फ्रॉम इक्वेशन 1 हा अँगल किती आहे, 90. मग त्या ठिकाणी हा राईट अँगल ट्रायंगल झाला. तर पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी पायथागोरस थेरम त्या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. पायथागोरस थेरम काय आहे, हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे TS स्क्वेअर इज इक्वल रिमेनिंग साइडचा स्क्वेअर म्हणजे TA स्क्वेअर प्लस कोणती AS स्क्वेअर. अशा पद्धतीचं इक्वेशन त्या ठिकाणी आपल्याला मिळालं. याला आपण 3rd झाले, याला 4th त्या ठिकाणी. अशाच पद्धतीने पाहता या ट्रायंगलचा विचार करा की इन ट्रायंगल TBR या ट्रायंगलचा विचार करायचे. पुन्हा अँगल TBR इज इक्वल टू 90 याचे माप किती असणार आहे, 90 असणार आहे. कशावरून, तिथे म्हटलेलं आपण पहा की सेगमेंट TB जो आहे तर तो सेगमेंट TB काय आहे, QR ला त्या ठिकाणी लंब आहे. इक्वेशन 1 मध्ये म्हटलेले. पुन्हा आपल्याला म्हणता येईल इक्वेशन 1. आणि म्हणून पुन्हा याच्यासाठी आपल्याला पायथागोरस थेरम त्या ठिकाणी वापरता येईल. बाय पायथागोरस थेरम. आता या ठिकाणी हायपोटेनस स्क्वेअर TR स्क्वेअर इज इक्वल टू TB स्क्वेअर प्लस BR स्क्वेअर. याला इक्वेशन 4 झाले. याला इक्वेशन नंबर काय म्हणून आपण त्या ठिकाणी 5 आहे. अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन 4 आणि 5 मिळाले, बरोबर. या 4 आणि 5 चे काय करू आपण, ऍडिशन त्या ठिकाणी. पुढे ऍडिंग इक्वेशन 4 and 5
आता राईट साइड मध्ये राईट साइड आणि लेफ्ट साइड मध्ये लेफ्ट साइड. आता लेफ्ट साइड मी त्या ठिकाणी ऍड करते. याची लेफ्ट साइड आहे PS² प्लस 5 ची लेफ्ट साइड आहे PR² इज इक्वल टू TA² प्लस AS² प्लस TB² प्लस DR². डाव्या बाजूमध्ये डावी बाजू ऍड केली, उजव्या बाजूमध्ये काय केली, उजवी बाजू त्या ठिकाणी ऍड केली. याला इक्वेशन नंबर काय म्हटलं त्या ठिकाणी 6 त्या ठिकाणी म्हटलं. बरोबर. आता याच्यानंतर पहा ही त्रिकोण TAP TAP या ट्रायंगलचा आपण विचार करू. इन ट्रायंगल TAP या त्रिकोणाचा विचार केला. पुन्हा आपल्या त्या ठिकाणी लक्षात येता दिसते या ठिकाणी TAP माप किती असणार आहे, 90 डिग्री असणार. काय म्हणतो मी, ही अँगल TAP इज इक्वल टू 90 डिग्री. कारण आपलं फिक्स आहे इथे की सेगमेंट TA जो आहे तर तो काय साइड PS ला त्या ठिकाणी लंब आहे. पुन्हा म्हणणार या ठिकाणी मी फ्रॉम इक्वेशन 1 याच्यासाठी आपण पायथागोरस थेरम वापरू. बाय पायथागोरस थेरम. काय पायथागोरस थेरम, तर हायपोटेनस स्क्वेअर. हायपोटेनस कोणता असणार आहे आता, PT² त्या ठिकाणी असणार आहे. येथे काय असणार आहे, PT² किंवा TP² काही TP² इज इक्वल टू AT² प्लस AP². याला इक्वेशन नंबर 6 झाले. याला काय म्हणतो मी, इक्वेशन नंबर 7 त्या ठिकाणी म्हणतो. येते आता आपल्याला त्या ठिकाणी ट्रायंगल जो आहे तर पहा आता ट्रायंगल त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे आपल्याला ट्रायंगल जो आहे तर तो TBR चा विचार करायचा आहे. अँगल TBR पुन्हा या ठिकाणी इन ट्रायंगल TBR याचा जर विचार जर आपण जर केला तर पुन्हा आपल्या लक्षात येत असते की TBR ची व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू पहा काय येते. पहा प्रश्नामध्ये आपण थोडासा त्या ठिकाणी करतोय मी त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला काय काय करायचं. आपण हा ट्रायंगल घेतलेला आहे बरोबर. हा की ट्रायंगल इन ट्रायंगल TBQ ही अँगल TBQ इज इक्वल टू 90 डिग्री. का 90, तर या ठिकाणी आपल्याला कारण त्या ठिकाणी सांगता येईल फ्रॉम इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 मध्ये पहा काय दिलेलं आपल्याला की TB जो आहे तर तो TB काय आहे, साइड QR ला त्या ठिकाणी परपेंडिक्युलर. म्हणून बाय पायथागोरस थेरम याला अप्लाय करा. या ठिकाणी पाहता हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे त्या ठिकाणी TQ² इज इक्वल टू काय TB² प्लस BQ². याला इक्वेशन नंबर काय म्हणतो मी 5 त्या ठिकाणी म्हणतो. आणि आता आपण काय करू की ऍडिंग इक्वेशन 4 and 5. आता या दोघांची बेरीज करू. पहा डाव्या बाजूमध्ये डावी बाजू TS² प्लस TQ² इज इक्वल टू TA² प्लस AS² प्लस TB² प्लस PQ². बरोबर. डाव्या बाजूमध्ये डावी बाजू मिळाली आणि उजव्या बाजूमध्ये उजवी. आता आपण काय करू, या त्रिकोणाचा ह्या दोन अपोजिट त्रिकोणाचा विचार करतो तो विचार.
येते कोणता तर ट्रायंगल TAP मध्ये कोणता म्हणते मी ट्रायंगल TAP इन ट्रायंगल TAP पुन्हा आपल्या लक्षात येत असते की अँगल TAP इज इक्वल टू 90 डिग्री फ्रॉम इक्वेशन 1 कशावरून 90 तर इथे आपल्या लक्षात येत नसते TA जो आहे तर तो काय साइड PS ला परपेंडिक्युलर आहे TA जो आहे तर तो साइड PS ला परपेंडिक्युलर आहे म्हणून याचं माप त्या ठिकाणी 90 पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी पायथागोरस थेरम वापरता येईल बाय पायथागोरस थेरम बरोबर पायथागोरस थेरम तर या ठिकाणी हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे कोणता असणार PT स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला AT स्क्वेअर प्लस AP स्क्वेअर याला इक्वेशन 5 झाले 6 त्या ठिकाणी म्हणतो पुढे इन ट्रायंगल हा ट्रायंगल घेतला तर हा ट्रायंगल इन ट्रायंगल TBR अँगल TBR इज इक्वल टू 90 डिग्री पुन्हा आपण म्हणणार आहे फ्रॉम इक्वेशन 1 मध्ये पहा काय सांगितलं आपण की TB जो आहे तर तो QR ला त्या ठिकाणी लंब आहे म्हणून याचं माप किती म्हटलं 90 पुन्हा आपण त्या ठिकाणी बाय पायथागोरस थेरम पुन्हा काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी हायपोटेनस TR स्क्वेअर इज इक्वल टू TB स्क्वेअर प्लस BR स्क्वेअर याला इक्वेशन नंबर 7 त्या ठिकाणी येते जशी आपण 5-7 ची ऍडिशन केली तशीच या ठिकाणी आपण काय करू 6-7 ची ऍडिशन जी आहे तर ती ऍडिशन त्या ठिकाणी करू पहा की ऍडिंग इक्वेशन 6 and 7 डाव्या बाजूमध्ये डावी बाजू PT स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर इज इक्वल टू AT स्क्वेअर प्लस AP स्क्वेअर प्लस TB स्क्वेअर प्लस BR स्क्वेअर येते अशा पद्धतीने इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन्स आपल्याला त्या ठिकाणी मिळाले आता याच्यामध्ये ही जी इक्वेशन जे आहे तर त्याच्यामध्ये पहा आता काय केलेले की इक्वेशन 4 आणि 5 ऍड केल्यानंतर जे इक्वेशन आलं त्याला मी त्या ठिकाणी 6 नंबर त्या ठिकाणी म्हटलेले याला त्या ठिकाणी 7 म्हटलेले याला 8 म्हटलेले 7 आणि 8 ची काहीतरी ऍडिशन केली तर त्याला इक्वेशन नंबर 9 त्या ठिकाणी पहा फ्रॉम इक्वेशन 7 चा विचार मी करतोय पुढे की फ्रॉम इक्वेशन 6 आहे 6 मध्ये आता एक ठिकाणी लक्षात घ्या इक्वेशन 6 आणि 9 याच्यामध्ये काय काय सारखं आहे पहा AT स्क्वेअर त्या ठिकाणी सारखं आहे त्याच्यानंतर TB स्क्वेअर त्या ठिकाणी सारखं आहे बरोबर आता या ठिकाणी AS आहे तर त्या AS च्या ऐवजी पाहता AS जे आहे तर त्या AS ची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर मी काय करतो BR त्या ठिकाणी लिहितो फ्रॉम इक्वेशन 6 मधून काय लिहितो मी TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू TA स्क्वेअर प्लस AS जो आहे तर त्या AS च्या ऐवजी आता AS च्या ऐवजी काय लिहितो मी त्या ठिकाणी BR लिहितो जे AS च्या ऐवजी काय लिहितो मी त्या ठिकाणी BR स्क्वेअर प्लस TB आहे इकडे तसंच ठेवतो मी TB स्क्वेअर प्लस पुढे BQ आहे या BQ च्या ऐवजी इक्वेशन 3 मध्ये मी काय लिहितो AP लिहितो काय लिहितो AP स्क्वेअर लिहितो AP स्क्वेअर बरोबर कुठून बदल केला तर या ठिकाणी फ्रॉम इक्वेशन
2 and 3, 2 and 3 बरोबर. आणि याला इक्वेशन नंबर मी काय म्हटलं आता 10 त्या ठिकाणी. पहा आता 10 आणि 9 ची कंपॅरिझन जर आपण केली राईट साईडची, पहा या ठिकाणी आता काय करायचंय की 80 स्क्वेअर आहे, इथे सुद्धा 80 स्क्वेअर आहे, त्याच्यानंतर BR स्क्वेअर आहे, BR स्क्वेअर आहे, त्याच्यानंतर TB स्क्वेअर आहे, तर TB स्क्वेअर या ठिकाणी, त्याच्यानंतर AP स्क्वेअर आहे, AP स्क्वेअर आहे. म्हणजे 10 आणि 9चा जर विचार जर केला तर पहा की फ्रॉम इक्वेशन 10 and 9, 10 आणि 9 मध्ये काय दिसतंय, राईट साइड इक्वल आहे. राईट साइड जर इक्वल असतील तर काय होणार, आपण लेफ्ट साइड जे आहे तर त्या लेफ्ट साइड काय म्हणणार आहे, इक्वल त्या ठिकाणी म्हणणार आहे. आणि म्हणून पुढे फ्रॉम इक्वेशन 10 and 9 त्यांच्या उजव्या बाजू सारखे आहे तर डाव्या बाजू आपण त्या ठिकाणी सारखे म्हणणार आहे. म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला की TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू त्या ठिकाणी TP स्क्वेअर किंवा PT स्क्वेअर प्लस काय सांगितलं आपल्याला TR स्क्वेअर. आणि हे आपल्याला काय करायचं सांगितलंय, प्रूफ त्या ठिकाणी करायचं सांगितलं. TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी प्रूव्ह करा.